नमस्कार, आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राटमध्ये आपले स्वागत आहे. बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि. अर्थात मी बुद्धांना शरण जातो, मी बुद्धाच्या धम्माला शरण जातो, मी बुद्धाच्या संघाला शरण जातो. आज मी बुद्धभूमी वसई या ठिकाणी आहे. तसं संपूर्ण भारत बुद्धभूमी म्हणून आपण ओळखतो. या ठिकाणी आज वसईमध्ये त्यागमूर्ती माता रमाई यांच्या 91व्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी श्रामणेर शिबिराचं आयोजन केलं होतं. या ठिकाणी आज श्रामणेर शिबिराची सांगता झालेली आपल्यासोबत भंतेजी आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. भंतेजी, सांगता झालेली आहे आणि यामध्ये बरेचसे लहान मुलं देखील त्यामध्ये श्रामणेर झाले. तर या शामनेर शिबिराच्या अनुषंगाने मी हा संदेश देईल की जो भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वी आपले सुपुत्र राहुल यांना जो उपदेश केला की समाजामध्ये वागताना किंवा धम्माचं पालन करताना आपलं रूप जर आपण आरशामध्ये पाहिलं तर आरसा आपल्याला बाह्य रूप आपल्याला त्याच्यातील वैगुण्य दाखवतो, त्याच्यातील सुंदरता दाखवतो. पण धम्माचं जर अनुसरण केलं तर तो धम्म आपल्या मनातील जे अंतर्दृष्टीने पाहता येतील असे आपले अकुशल कर्म दाखवतो. अंतर रंग आपल्याला धम्माच्या माध्यमातून पाहायला मिळतात. पण त्याची 10 दिवसाचे श्रामणेर शिबिर होतं. या श्रामणेर शिबिरामध्ये जे श्रामणेर झाले त्यांना कुठल्या गोष्टी शिकवण्यात? यामध्ये जे 10 दिवसाच्या शिबिरामध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तिमत्व असणारी व्यक्तीसुद्धा, प्रौढ व्यक्तीसुद्धा, प्रौढ बालकसुद्धा याच्यामध्ये पाहायला मिळाली. तर यामध्ये प्रामुख्याने 75 शेकिया जो शामणेर विनय आहे हा शिकवला गेलेला आहे मुलांना. त्यानंतर बुद्धवंदना, परित्राण, कशा पद्धतीने बुद्धवंदना म्हटली पाहिजे, भगवान बुद्धांना, धम्माला, संघाला या त्रिरत्नांना वंदन कशा पद्धतीने केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आजच्या या शामणेर शिबिर जे आयोजित केलं गेलं होतं 10 दिवसाच्या प्रशिक्षण वर्गामध्ये शिकवलं गेलेलं आहे. पण त्याची जगामध्ये एकीकडे युद्धाचं वातावरण आहे. बऱ्याच देशामध्ये युद्ध सध्या सुरू आहे. काय सांगणार? बौद्ध धर्म हा शांतप्रिय धर्म आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण जगाला व जनतेला काय सांगतो? तर जागतिक परिस्थितीवरती जर पाहिलं तर आज प्रत्येक राष्ट्रांमध्ये द्वेष, स्पर्धा याची भावना निर्माण झालेली आहे आणि तेच परिणाम इतर देशांवरती सुद्धा होत आहेत. म्हणून हे परिणाम न होत बुद्धाचा जो समतेचा संदेश आहे, सम्यक आजीविका जी आहे, त्या सम्यक आजीविकेच्या समतेच्या माध्यमातून प्रत्येक देशाने जर आपलं कर्तव्य जर बजावलं आणि भगवान बुद्धाच्या संदेशाप्रमाणे आपला देश कार्यप्रणाली चालवण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच आपण जसं म्हणतो की जगाला बुद्धाची गरज आहे, युद्धाची नाही. आणि या संकल्पनेच्याच आधारे ह्या जगातून बुद्धाचा विचार प्रस्तावित करून युद्ध संपुष्टात आणता येतं याची खूप मोठी उदाहरणं भगवान बुद्धाच्या त्रिपिटकामध्ये, भगवान बुद्धांच्या वज्जी लोकांना केलेल्या उपदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अजातशत्रूच्या उपदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण एक आक्रमण करायला निघालेला राजा अजातशत्रू वज्जींवरती तो बुद्धाच्या उपदेशांमध्ये परावृत्त होतो आणि तो आक्रमण करत नाही. तर हाच उपदेश जर या लढवय्या देशांनी, आपापसामध्ये द्वेष निर्माण करणाऱ्या देशांनी जर वापरला किंवा अनुसरला तर निश्चितच त्यांच्यामध्ये मंगल मैत्री जागृत होऊ शकते आणि त्या बुद्ध मार्गावरतून आपला देश ते सुख समृद्धीच्या तत्वावरती आणू शकतात. पण त्याची आता श्रामणेर झालेले श्रावक आहेत, आता यांचं जीवन आता सर्वसामान्य जीवन हे जगणार आहेत. काय संदेश दिलाय तुम्ही त्यांना आणि त्यांच्याकडनं अपेक्षा काय असणार आहे समाज? या जे शामणेर 10 दिवसाचे होते आता ते गृहस्थी झालेले आहेत. तर त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे की जे नीतिमूल्य, धम्माची तत्व, शामणेर आचारसंहिता ज्याला 75 शेकिया आपण म्हणतो त्याच्या अनुशासनाचं पालन करून आपलं जे गृहस्थी जीवन आहे ते समृद्ध करावं, एक देशाचं
चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं नागरिक, चांगलं कौटुंबिक वात्सल्य प्रेम करणारा एक व्यक्तिमत्व, आपल्या कुटुंबाला सांभाळणारा, पालनपोषण करणारा आणि भिक्षू संघाचं धम्माचं रक्षण करणारा आणि समाजाला एक नवी दिशा देणारा व्यक्तिमत्व घडावा, हेच या शामनरांच्या माध्यमातून माझं त्यांना मार्गदर्शन आहे आणि अपेक्षा आहेत. धन्यवाद. धन्यवाद. त्यागमूर्ती माता रमाई यांच्या 91व्या स्मृती दिनानिमित्त या बुद्धभूमीमध्ये वसईमध्ये ज्या संस्था, ज्या संघटना आहेत, त्यांनी श्रामण शिबिराचं आयोजन केलं होतं. त्यांचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. आपण त्याच्याशी जाणून घेणार आहे कशा पद्धतीने या श्रामण शिबिराचं त्यांनी आयोजन केलं होतं आणि कुठल्या कुठल्या गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागलं आणि कशा पद्धतीने या श्रामण शिबिरामध्ये लहान लहान मुलांनी देखील त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार. सर्वप्रथम आपलं निर्भीड सम्राटमध्ये स्वागत. काय सांगणार आहे, कशा पद्धतीने आपण या शिबिराचं आयोजन केलं होतं? सर्वप्रथम आपलं नाव सांगा. सर्वप्रथम आपल्या निर्भीड सम्राटचे आम्ही खूप खूप आभार. आपण या ठिकाणी आलात आणि आज हे निवडणूक दाखवण्याचं तुम्ही जे धाडस करत आहात त्याबद्दल आमच्या सर्व कमिटीच्या वतीने सर्वप्रथम आपलं स्वागत करतो. माझं नाव गोविंदा सावडे, जय भीम सामाजिक संघटना. गेल्या आम्ही बऱ्याच वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे. पण आज जर जगाचं जर बघितलं तर आज जगामध्ये पूर्ण जगमय म्हणजे पूर्ण युद्धानं व्यापलेलं आहे आणि आज आपल्याला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. आज जवळपास 205 राष्ट्र आहेत, त्यापैकी 193 जे राष्ट्र आहेत हे जवळपास बुद्धांच्या वर्चस्वाचे आहेत. म्हणजे त्यांना शांती पाहिजे, त्यांना शांती हवी आहे. आणि आज आपल्या भारतात सुद्धा आज सगळेजण बोलतात आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवा आहे. तर त्याच अनुषंगाने आज आपल्या वसई नालासोपारामध्ये बुद्धची भूमी ही पावन आहे आणि त्याचंच आम्ही ते औचित्य साधून त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या 91व्या स्मृती दिनानिमित्त जय भीम सामाजिक संघटना, सिद्धार्थ जागृती संघ आणि रमा महिला मंडळ आम्ही एकत्र येऊन विचार विनिमय करून आम्ही आज या श्रामण शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आम्हाला पूज्य भदंत नागवंश महाथेरो यांचं असं अमूल्य मार्गदर्शन लाभलं. त्यांचे जे सहकारी होते प्राध्यापक ललित कांबळे यांनी आमच्या श्रामण शिबिरास उत्तम असं मार्गदर्शन केलं. तसेच आज या समारोहाच्या दिवशी पूज्य भदंत मिलिंद बोधी यांनी सुद्धा उपस्थिती देऊन आमच्या संघास ज्या काही असतील आपल्या धम्मानुसार सगळं ते त्यांना दिलेलं आहे. आज आम्ही सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो, आमच्या सिद्धार्थ जागृत संघ असेल, जय भीम सामाजिक संघटना असेल, रमाई महिला मंडळ असेल यांच्या वतीने की आज आपण बुद्धाचे अनुयायी होऊया आणि शांतमय जीवन जगूया. आज बुद्धच असा एकमेव आहे जगामध्ये की तोच एक शांतीचा, करुणेचा, ममतेचा असा एक त्यांच्याकडे हे आहे. तर आज सगळं जग बुद्धाकडे त्याच नजरेने बघत आहे. या ठिकाणी या संस्थेमध्ये महिला देखील आहेत, महिलेचा देखील सहभाग आहे. काय सांगणार मॅडम, कशा पद्धतीने आपण संघटनेमध्ये काम करत असताना एक समाजाचं देणं म्हणून कशा पद्धतीने आपण समाजामध्ये श्रामण शिबिर आयोजन करताय? आतापर्यंत संस्था सुरू झाल्यापासून तर आतापर्यंत किती आपण श्रामण शिबिराचं आयोजन? माझं नाव उषा ठोंबरे. मी या सिद्धार्थ जागृत संघाची कार्याध्यक्ष आहे. आणि जो आज आम्ही हा कार्यक्रम घडून आणलेला आहे 10 दिवस शिबिर मुलांना एक संस्कृतीत बौद्ध धर्माचे आचरण करते बनावे यासाठी आम्ही हा कार्यक्रम घडून आणलेला आहे. त्याच्यामध्ये मुलं कसे घडतील याचा विचार करून आम्ही आमच्या संघाने आणि आम्ही ज्या 3 संघटनांनी एकत्र येऊन जो हा कार्यक्रम आयोजित केला. आमच्या संस्थेमध्ये हा 50 वर्षाच्या कार्यकाळात पहिल्यांदाच हा श्रामणेर शिबिर पहिल्यांदाच हे असे कार्यक्रम आमचं झालेला आहे. त्यामुळे आम्हाला तो एक अभिमान आहे की आम्ही एक चांगले मुलांना संस्कार घडण्याच्या मार्गावर आम्ही त्यांचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यामधून मुलं आता जे भिक्खू झाले, श्रामणेर झाले, त्यांच्यामधून सर्व तर नाही पण किती टक्के ते आचरणात आणतील नक्कीच याच्यामधून फायदा होणार आहे मुलांना. आणि असे वारंवार शिबिर घेऊन ही बौद्ध धम्माची जी संस्कृती आहे ही
चालू ठेवण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करू. धन्यवाद. आपण आले आणि आम्हाला तुमचे खूप स्वागत आहे. मॅडम काय सांगणार एकीकडे तंत्रज्ञानाचं सुळसुळाट आहेत. लहान मुलगा जरी असला त्याला त्याच्या हातामध्ये खेळणं म्हणून आई वडील मोबाईल देतात, परंतु या श्रामणेर शिबिरामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये लहान मुले होते. काय सांगणार कशा पद्धतीने येणारी पिढी घडणार आहे? जय भीम. माझं नाव बौद्धाचार्य प्रांजली प्रवीण काळबंडे. सिद्धार्थ जागृती संघ ह्या कार्यकारिणीमध्ये सल्लागार ह्या पदावर मी आहे. आणि 1 तारीख ते 10 तारीख 1 ते 10 जून हा 10 दिवसीय श्रामणेर शिबिर प्रशिक्षणाचा कार्यक्रम आमच्या कार्यकारिणीच्या वतीने राबवण्यात आलेला आहे. मी तर म्हणेल खूपच यशस्वीरित्या राबवण्यात आलेला आहे. आणि आजचं हे डिजिटल युग, आपले पंतप्रधान म्हणतात की भारत डिजिटल करायचा आहे, पण डिजिटल तर सोडा, पण आपण ह्या डिजिटल युगामध्ये यंत्रामध्ये गुंतलेला आपण आपली ही पुढची पिढी बघत आहोत. आणि त्या यंत्रातून आपण वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देण्यात आपण मला असं वाटते यश मिळवलेलं आहे. आणि ह्याच्यातून आपल्या पुढच्या पिढीला खूप मोठं नुकसान होणार आहे. आणि त्याच्यासाठी अशी ही श्रामणेर शिबिरं भरवणं खूप आवश्यक आहे. म्हणून ह्या सिद्धार्थ जागृती संघ रमाई महिला मंडळ ह्या संस्थेचे मी मनापासून आभार व्यक्त करते की 10 दिवसीय मुलांसाठी हे शिबिर आम्ही भरवलेलं आहे. या शिबिरार्थींना भेटून त्यांचं मनोगत ऐकून आज अत्यंत आनंद होत आहे, समाधान वाटत आहे. जी संकल्पना मनामध्ये होती ती पूर्णत्वास गेली असं वाटत आहे, परंतु ही सुरुवात आहे. यानंतरही मुलांनी स्वतः शिबिरार्थींनी अशी इच्छा दर्शवली की त्यांना खूप छान अनुभव आला. आणि ज्या डिजिटल युगामध्ये ते गुंतलेले आहे, यांत्रिकरित्या यंत्रवत झालेले आहे, त्यांना सुद्धा जाणवलं की खरंच धम्माची ह्या काळाला खरंच गरज आहे. म्हणून असे शिबिर वेळोवेळी आम्ही करण्याचा संकल्प बांधलेला आहे. आणि मुलांनी सुद्धा सहभागी होण्याचं आम्हाला वचन दिलेलं आहे. त्यामुळे मला खूप आनंद होत आहे. धन्यवाद. सर काय सांगणार आहे? आता मॅडमने जसं सांगितलं येणाऱ्या काळामध्ये मुलांना बौद्ध धम्माकडे वाटचाल करावी, आणि कारण की तंत्रज्ञानामध्ये मुलं सध्या गुंतलेली आहेत, त्याच्या आहारी जात आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपण या महिलांना देखील याच्यामध्ये सहभागी करणाऱ्या श्रामणेर शिबिर. मी माझं नाव रमेश शेंडे, सिद्धार्थ जागृती संघाचे अध्यक्ष. आज जे प्रश्न विचारण्यात आला की तंत्रज्ञानाबद्दल, तंत्रज्ञान हे बुद्धकालीनपासून चालत आलेलं आहे. पहिला शास्त्रज्ञ भगवान गौतम बुद्धाला मानला जाते या जगात. त्यानुसार हे तंत्रज्ञान हे नवीन नाही, ह्या फक्त त्याचा प्रसार करत आहेत. मूळ मुद्दा भगवान गौतम बुद्धाचा आहे तंत्रज्ञानाचा. आणि तंत्रज्ञान वापरताना जे काही हे मंडळी आहे, मुलं जे मोबाईल घेऊन कानाला लावतात, आई वडील त्यांना आपलं दूध न पाजता आई त्याच्याजवळ मोबाईल देते, हा जो गैरप्रकार आहे हा बंद व्हायला पाहिजे. कारण यापासून फार मोठं समाजाचं, देशाचं पण नुकसान आहे. आज आमचे धम्मप्रसारक गोविंद सावळे यांनी सुरुवातीला एक 1-1.5 महिन्याआधी ही संकल्पना श्रामणेर शिबिराची संकल्पना मांडली. आणि आमच्या कार्याध्यक्ष मॅडम, आम्ही आणि मॅडम ठोंबरे साहेब, प्रांजली मॅडम, आम्ही सगळ्यांना त्याला सहमती दर्शवली की अशा प्रकारचं समाजासाठी हे श्रामणेर शिबिर अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासोबतच नुसतंच एक बाजू नाही, तर याची दुसरी बाजू अशी आहे की बौद्ध धम्माचा त्याच्यासोबत प्रसार आणि प्रचार पण होतो. आणि बुद्धाचं जे ज्ञान आहे, जो आज विश्ववंदनीय ठरलेले आहेत, विश्व शांतीदूत बुद्धाला त्यानं हे केलेलं आहे, जगानं मान्यता दिलेली आहे. आज जे आपण बघतो, जे आतंकवाद आहे किंवा हे युद्ध चालू आहे, यामध्ये आता युद्धाची गरज नाही, बुद्धाची गरज आहे. असे जगात कितीतरी प्रसारक, मार्गदर्शक लोक मार्गदर्शन करतात, प्रबोधन करत आहे. तरी मी म्हणेल की या परिस्थितीमध्ये आज सर्व जगाला बुद्धाची गरज आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही या शिबिराचं, आता हे नवीनच आमचं पहिलंच वर्ष आहे, आम्ही याच्यात फार अनुभव नाही आहे. आम्ही पहिलं वर्ष असल्यामुळे 50 वर्षापासून, आता 52 वर्षात आम्ही अंदर गेलेलो, म्हणजे प्रवेश केला 52 वर्षात.
तर या 52 वर्षातलं हे पहिलं अशा तऱ्हेचं एक शिबिर आहे. त्याच्यामुळे आम्ही हे शिबिर केलं याचा मला खूप आनंद आहे. आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं, आपलं अन्नदान असो, फळदान किंवा मानसिक आपलं शारीरिक श्रमदान, हे सगळ्या गोष्टी या सहकार्य लाभले. म्हणून आज हा जो यशस्वी कार्यक्रम तुम्ही बघत आहे, तर याचं सर्व श्रेय हे समाजाला जाते. आणि माझा जय भीम. सर, काय सांगणार आहे? भारताला बौद्ध धर्माचा गुरु समजला जाते, कारण की या भूमीमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाचा जन्म झाला होता आणि त्याला अनुसरून बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार सर्वात जास्त देशातल्या विविध बुद्ध भूमी म्हणून आपण ओळखतो. या ठिकाणी बरेचसे लेणी स्तूप आहेत, जसं बोरिवलीमध्ये देखील, मुंबईमध्ये बोरिवली जर झालं, अंधेरी झालं, असं बऱ्याच ठिकाणी बौद्धाची अवशेष आहेत. काय सांगणार आहे? आज या ठिकाणी श्रामणेर शिबिर झालेलं आहे, बुद्ध भूमीमध्ये श्रामणेर शिबिर झाले. येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने समाजामध्ये श्रामणेर शिबिराची संख्या वाढवून समाजामध्ये प्रचार प्रसार कसं करणार आहे आपले? जय भीम. माझे नाव सुनंदा रवींद्र काळपांडे आहे. मी सिद्धार्थ जागृत संघ सदस्य, कमिटी सदस्य आहे. आम्हाला फार आनंद होत आहे की 50 वर्षामध्ये फर्स्ट टाइम इथे 10 दिवसाचे शिबिर झालेले आहे आणि ते सक्सेसफुली झालेले आहे. सावंत सर आणि आमचे सगळे रमाई मंडळ, सिद्धार्थी जागृत संघ जे यांनी सर्व कष्ट घेतलेले आहे ते आज सफल झालेले आहे. आणि असेच शिबिर होत राहो आणि सगळे आपले लहान मुलं मोठे सगळे बुद्धाच्या मार्गाने जावं. कारण का आज परिस्थिती जे अध्यक्ष साहेबांनी सांगितलेली आहे की मूल मोबाईल बघितल्याशिवाय जेवत नाही, तर त्यांना हे 10 दिवसाचं शिबिर फार यशस्वी होणार आहे. त्यांच्या पुढच्या जीवनात खूप कामी येणार आहे. जय भीम. आपल्यासोबत जे श्रामणेर झालेले श्रावक आहेत, आपण त्यांचे प्रतिक्रिया जाणून घेणार. याच्यामध्ये बरेचसे लहान मुलं देखील आणि त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेणार. त्यांना कशा पद्धतीने अनुभव आले आणि का जे 10 दिवस होते त्यामध्ये कुठले कुठले अनुभव आले ते जाणून घेणार आहे. काय सांगणार आहे तू? कशा पद्धतीचा तुझा 10 दिवसाचा अनुभव होता? मी नालासोपारा इकडून आलेलो आहे. माझे नाव गौरव गौतम आखाडे आणि जेव्हा मी सामील झाले तेव्हा माझे नाव धम्मशेन करून असे होते. जेव्हा मी पहिल्या दिवशी आलेलो तेव्हा मला म्हणजे खूपच घाबरू वाटत होते, म्हणजे घरवाल्यांची लांब. आणि म्हणजे पहिल्या रात्री म्हणजे झोपायलाही प्रॉब्लेम झालेला, म्हणजे झोपी नाही येत होती, नवीन जागा होती म्हणून. पण आम्हाला इकडे जेव्हा जसा जसा टाइम जात होता आम्हाला खूप काही म्हणजे शिकायला भेटलं, जसे की गौतम बुद्धांचा जन्म कधी झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बारेमध्येही खूप काही माहीत झालं. आणि गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला हे बोलले काय, आणि डिसिप्लिन ही ते, तर त्याबद्दलही आम्हाला खूप काही माहिती झालं. यानंतर जर कुठे श्रामेल बनायचा आम्हाला वापस चान्स मिळाला तर आम्ही पुन्हा बनवू. बाळा, तू काय सांगणार आहे? किती वर्षाचा आहेस तू आणि ह्या 10 दिवसामध्ये तुला कुठले अनुभव आलेले? मी 8 वर्षाचा आहे आणि आमचे गुरु चांगले होते आणि आपलं हे चक्रवण हे एवढं शिकवलं आणि गौतम बुद्धाचा जन्म कसा झाला हे शिकवलं. तू काय सांगणार? मी 12 वर्षाचा आहे. आमचे गुरु महाथेरू नागपूर यांनी आम्हाला खूप काही शिकवलं. गौतम बुद्धाला बुद्धी प्राप्त कधी झाली, 528 मध्ये गौतम बुद्धाला बुद्धी प्राप्त झाली हे आम्हाला आमचे गुरु आमचे धम्मगुरु पांडे काय नाव ललित कांबळे सर यांनी आम्हाला गौतम बुद्धांची बुद्धी प्राप्त झाली याच्या बारेमध्ये शिकवलं. नर्वेला नदीच्या बारेमध्ये शिकवलं. आणि एकीकडे तंत्रज्ञानाचा जो सुळसुळाट आहे, लहान मुलांना मोबाईल पासून सुटका मिळत नाही आणि या ठिकाणी 10 वर्ष श्रामणेर शिबिरामध्ये हे मुलं कशा पद्धतीने राहिलेले. तू काय सांगणार आहे? 10 दिवसामध्ये तू घरी मोबाईल वापरत असतोस ना, 10 दिवस इथे काढले, तू श्रामणेर झालास, काय शिकायला मिळालं? तर आता तुला मोबाईलची आठवण येते का? नाही, त्या 10 दिवसात मला मोबाईलची थोडी बी आठवण नाही आलेली आणि या 10 दिवसात आम्ही खूप काही शिकलं. मोठ्याचा आदर करणे, डिसिप्लिन मध्ये राहणे आणि खूप काही. आणि आमचे जे धम्मगुरू आहे ललित कांबळे सर, त्यांनी पण आम्हाला खूप हे दिलं शिक्षण, बुद्धाची ज्ञान प्राप्ती कशी झाली आणि बुद्धाची लाईफ हे. आणि आमचे पूज्य भदंत नागवंश, त्यांनी आम्हाला पण संध्याकाळी प्रवचन द्यायचे आम्हाला रोज आणि सकाळी उठून बुद्ध वंदना आणि ध्यान करायचे. श्रामणेर लहान मुलासह मोठे माणसं देखील या ठिकाणी आहेत. आपण जाणून घेणार आहे
कशा पद्धतीने श्रामणेर शिबिर या ठिकाणी सांगता झालेली आहे. आता त्यांच्या सर्वसामान्य जीवनामधून ते आता समाजामध्ये जाणार आहे, वावरणार आहे. तर समाजामध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीने तुम्ही धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी मेहनत करणार? इथे संविधानाविषयी शिकवलेले आहे बाबासाहेब विषयी. आपला गौतम बुद्धाचं त्याग कसा घेतला कसला नाही त्याच्याविषयी शिकलेलं आहे. आणि कसं वागायचं, खोटं बोलायचं नाही असं नेहमीप्रमाणे याचं विषय शिकवलेलं आहे. समाजामध्ये गेल्यानंतर आता इथून तुम्ही आता घरी गेल्यानंतर जेव्हा तुम्ही समाजामध्ये वावरणार त्यावेळेस समाजामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी काय करणार तुम्ही? ते नेहमीप्रमाणे असं जसं आपण बौद्ध आहे त्या बौद्धाला कसं म्हणजे आपण जसं वागून तसं दुसरं वागायला पाहिजे, असं आपला धर्म पुढे जायला पाहिजे. तथागत भगवान गौतम बुद्धाने जी शिकवण दिली त्या शिकवणीप्रमाणे समाजातली महिला पुरुष लहान मुले सर्वांनी वागलं पाहिजे असं तुम्हाला? आरव अमोल गोंगडे आणि आता जो बुद्ध विजय आहे. मी आता 8 वर्षाचा आहे आणि मी तिसरीत जाणार आहे. बाळा काय शिकवलं तुला बंतीजीने इथे 10 दिवसाच्या श्रामणेर शिबिरामध्ये? आम्हाला गौतम बुद्धाचा धम्म आणि त्याचा ग्रंथ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहिती. किती वर्ष म्हटलं तू? 8 वर्षाचा मुलगा आहे. आपण आपल्या मुलांना घरी वेफर वगैरे खाण्यासाठी वगैरे, परंतु बौद्ध धर्माचे ज्यावेळेस श्रामणेर शिबिर होतं या ठिकाणी ना खूप कडक असे नियम असतात. केव्हा काय खायचं, केव्हा तुम्हाला पाणी मिळेल, केव्हा झोपायचं, केव्हा कसं बसायचं, या सर्व गोष्टी या ठिकाणी शिकवल्या जातात. या 8 वर्षाचा हा मुलगा आहे. अशा पद्धतीने 10 दिवसाचं त्यांनी श्रामणेर शिबिरामध्ये शिक्षण घेतलं. हे आपण विचार न केलेला बरा, कारण की हा 8 वर्षाचा मुलगा श्रामणेर होऊ शकतो. तर आपल्यासारखे मोठ्या प्रौढ माणूस देखील आपण महिला पुरुष या श्रामणेर शिबिरामध्ये सहभाग घेऊ शकतो. आपल्यासोबत बुजुर्ग देखील आहेत, त्यांनी देखील यांचे श्रामणेर शिबिरामध्ये काय बोलायचं? बाबासाहेब बोललेले ज्या धर्मात जन्म घेतलाय त्या धर्मात मरायचं नसते. काय ज्या धर्मात जन्म घेतला त्या धर्मात आहे ना मरायचं. ते जन्म घेतला त्याच्यामध्ये मरणार नाही, मी बौद्ध धर्माची दीक्षा घेणार. म्हणून मी बौद्ध धर्म स्वीकारलाय. काय सांगणार तुम्ही? 10 दिवसाचा तुम्हाला अनुभव, तुम्ही काय शिकलात? किती वर्षाचे आहात? मी आता 59 वर्षाचा आहे आणि आम्ही जे आता 10 दिवसीय श्रामणेर शिबिरामध्ये इथं होतो तर आम्हाला याच्यातून बरंच काही शिकायला मिळालं. भंते नागवंशी नागपूरहून आले होते, तसेच कांबळे सर पण होते आणि यांनी खूप मार्गदर्शन केलं. आता माझं वय इथं बसायचं नव्हतं, पण असं त्यांना विचारलं गेलं की एवढं वय आहे तुम्ही श्रामणेर शिबिराला बसू शकतो का? तर त्यांनी सांगितलं की वयाची इथं अट नाहीये, तुमची इच्छा आहे तर तुम्ही बसू शकता. म्हणून मी आता 10 दिवस इथं श्रामणेर शिबिर घेतलं आणि सगळे लहान बालक होते, पण मी पण त्यांच्याबरोबर त्यांचं जसं संगोपन इथं केलं जात होतं त्याप्रमाणे मी पण माझं हे करत होतो. आता मला बसता येत नव्हतं तरी सुद्धा मी त्यांच्याबरोबर बसत होतो. मला एक हे आनंदाचे क्षण आहेत आणि हे श्रामणेर जीवन आता 10 दिवसाचं जे झालं हे खूप पुण्यवान आहेत. आम्ही सगळेच जे 10 जण आहेत, 18 जण आहेत, तर फार आम्हाला याच्यात मार्गदर्शन मिळालं बुद्धाच्या तत्वाचं. आणि बंतीजीने कुठल्या कुठल्या गोष्टी शिकवल्या 10 दिवसामध्ये? काय शिकवलं तुम्हाला? पंचशिलेचे पालन कसं करायचं, आई वडिलाची सेवा करायची, आई वडिलाला उलट बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही, चोरी करायची नाही, निंदा करायची नाही
आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण हे जे नुसतं जय भीम बोलून चालत नाही, त्याचं पालन केलं पाहिजे. पंचशिला नुसती बोलून चालत नाही, त्याचं आपल्याला आचरण केलं तरच त्याचा फायदा होईल. आणि बुद्धाचा धर्म हा पाण्यासारखा निर्मळ आहे, म्हणून आपण त्याचं पालन केलं पाहिजे. बस मी एवढाच संदेश. नक्कीच बौद्ध धर्म हा डोक्यामध्ये घेण्याचा धर्म आहे. फक्त जय भीम बोलून बोलून चालणार नाही. 14 एप्रिलच्या दिवशी नाचणं, डीजेच्या तालावरती नाचणं म्हणजे बौद्ध धर्म नाही. त्या धर्माचं आचरण झालं पाहिजे. श्रामणेर होण्याची कुठली वय मर्यादा नसते. या ठिकाणी लहान मुलगा देखील श्रामणेर होऊ शकतो आणि प्रौढ देखील श्रामणेर होऊ शकतो. काय सांगणार आहे तू 10 दिवसामध्ये जे अनुभव जे शिकलास, काय सांगणार? आणि येणार आता ज्यावेळेस तू समाजामध्ये वावरशील तर कशा पद्धतीने बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करशील? जय भीम. मी प्रेम प्रकाश निकम. मला ह्या 10 दिवसात खूप काही शिकायचं भेटलं. म्हणजे जसंच की मला फोनची आदत होती. 1 मिनिटं पण बिना फोनचा राहिलो नाही घरी, आणि मला त्रिशरण पंचशील पण येत नव्हती. तर इकडं आम्हाला आमचे भंते गुरु भंते नागवंशी तरुण त्यांनी आम्हाला खूप काय असं शिकवलं. इकडं जिकडं 10 दिवस राहिलो ना, तिकडं मला ना फोनची आठवण आली, ना आई वडिलांची, ना खूप कशाची. फक्त धम्माचं पालन करणं आणि ते शिकलो इकडं. आणि भंतेजींनी आम्हाला अलग अलग प्रकारचं काही पण शिकवलं. जसं की सकाळी उठून त्रिशरण पंचशीला घेणं आणि चक्रवर्धन घेणं, हे सगळं मी इकडे शिकलेलो आहे. नक्कीच जे आपण पाठ करू शकत नाही, ज्यावेळेस जेव्हा आपण श्रामणेर होतो त्यावेळेस ऑटोमॅटिक सकाळी 4 वाजता उठून आपली दैनंदिन जी प्रक्रिया असते ती आपण करतो. त्याच्यानंतर श्रामणेर जे होतात ते 4 वाजता उठून पठण करतात. म्हणजे जो सकाळचा जो वेळ आहे तो स्मरण करण्यासाठी खूप चांगला वेळ मानला गेलेला आहे. त्यामुळे जे आता श्रामणेर झाले ते सांगतात आम्हाला जे येत नव्हतं ते आम्ही पंचशील वगैरे असलं ते आम्ही पाठांतर केलेले, बरंच काही शिकलेलो आहे. ही आता येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच युवकांनी बौद्ध धर्माकडे श्रामणेर होण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. आणि मी सगळ्यांना सांगू शकतो की ज्यांना आता चान्स भेटतोय तो करून घ्या. मग त्यांना पुढे चान्स भेटू नाही शकत, कारण की ही खूप महत्वाची हे क्षण आहेत जे आपल्याला ह्या वयात भेटतात. पुढे जाऊन मग आपल्याला त्याचा पस्तावा येतो. एवढंच बोलून 2 शब्द मारतो. नक्कीच आपण बघू शकता जगाच्या पाठीवर जे असं सध्या भयभीत असं वातावरण चालू आहे, जे युद्ध चालू आहे, त्या युद्धाच्या पाठीवरती बौद्ध धर्म हा शांततेचा प्रतीक धम्म मानला गेलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये युद्धाची गरज नाही आहे जनतेला, तर बुद्धाची गरज आहे, बुद्धाच्या शिकवणीची गरज आहे. येणाऱ्या काळात सर्वांनी बौद्ध धर्माचं आचरण करायला पाहिजे. या सर्व शांततेच्या प्रतीक असलेले बौद्ध धर्म तथा भगवान गौतम बुद्धांनी जी शिकवण दिलेली आहे शिकवणीच्या मार्गावर चालणं गरजेचं आहे. कॅमेरा गौतम आकडेसोबत सिद्धार्थ काळे, निर्भीड सम्राट न्यूज, वसई.